आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. कोल्हापूर उत्तर मध्ये आता रंगत वाढलेली आहे. मधला थोडासा गोंधळ आता कमी झालेला आणि दोन्हीकडनं प्रचाराला वेग आलेला आहे. मागील भागात आपण राजेश क्षीरसागर यांचे 10 डाव बघितले. आजच्या भागात त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राजेश लाटकर यांचे 10 प्रतिडाव आपण बघणार आहोत. कारण आता निवडणुकीची खडाखुडी जोरात सुरू झाले. दोघांचाही प्रचार शुभारंभ झालाय आणि प्रचाराला आता वेग आलेला आहे. यामुळे राजेश लाटकर यांची काल मिरजकर तिकटीला प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर जे काय दणकेबाज भाषणं झाली, राजेश क्षीरसागर यांना ज्या पद्धतीने टार्गेट करण्यात आलं ते पाहता आता पुढील 10 दिवस हे जोरदार आरोप प्रत्यारोप होणार हे निश्चित झालेलं आहे. यामुळं राजेश क्षीरसागर यांना वाटणारी एकतर्फी निवडणूक आता होण्याची शक्यता मावळलेली आहे. ज्या पद्धतीनं आता काँग्रेस आणि महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांची यंत्रणा कामाला लागलेली आहे, त्यातून आता निश्चितपणे या मतदारसंघात चुरस वाढलेली आहे. हे होत असताना नेमकं राजेश लाटकर यांना कोणते मुद्दे उपयोगी पडतील, त्यांचे कोणते डाव प्रतिडाव असतील, या संदर्भात आपण आज चर्चा करूया. सगळ्यात पहिला महत्वाचा त्यांचा कार्यकर्ता सन्मान हा जो महाविकास आघाडीने घेतलेला निर्णय होता तो आता उपयोगी पडेल. कार्यकर्त्याला मान देण्यासाठी राजेश लाटकर यांना पहिल्यांदा उमेदवारी देण्यात आली, पण काही अडचणीतून उमेदवारी बदलण्यात आली. पण पुन्हा एकदा कार्यकर्त्याचा सन्मान झाला आणि पुरस्कृत करण्यात आलं. लाटकर हे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, प्रशासनावर वचक असणारं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्याचा उपयोग निश्चितपणे या निवडणुकीत त्यांना होऊ शकतो. दुसरं म्हणजे महापालिकेत ते नगरसेवक म्हणून त्यांनी जे काम केलं ते अतिशय प्रभावी होतं. स्थायी समितीचे चेअरमन म्हणून त्यांनी 6 महिने जे काही काम केलं त्यातनं अनेक योजना कोल्हापूर शहराच्या विकासासाठी त्यांनी राबवल्या. जे प्रत्येक प्रश्न सोडवण्याची वृत्ती त्यांच्याकडे आहे आणि अभ्यासही त्यांच्याकडे आहे. त्यामुळे हा दुसरा मुद्दा त्यांना अतिशय उपयोगी पडणार आहे. तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो सतेज पाटील यांची यंत्रणा. जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे जे सतेज पाटील आहेत ते जिंकण्यासाठी ज्या ईर्षेनं मैदानात उतरतात, सगळं तयारी करून उतरतात. त्यामुळे तेही आता या मैदानात उतरलेले आहेत. त्यांची यंत्रणा, त्यांची व्यूहरचना, त्यांचे कार्यकर्ते हे सगळे आता कामाला लागले आहेत लाटकर यांच्या विजयासाठी. त्यामुळे हा तिसरा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. चौथा आहे तो शिवसेना राष्ट्रवादी हे दोघेही आता प्रचारात उतरलेले आहेत. शिवसेनेचा उपयोग यामध्ये अधिक होण्याची चिन्ह आहेत. कारण विजय देवणे, संजय पवार, रविकिरण इंगवले आणि सुनील मोदी यांच्या तोफा येत्या 8-10 दिवसात निश्चितपणे गरजणार आहेत. कारण हे सगळे राजेश क्षीरसागर यांचे कट्टर विरोधक आहेत. त्यामुळे क्षीरसागर यांच्यावर हे तुटून पडतील आणि त्यामुळे वातावरण निर्मितीला निश्चितपणे उपयोग होणार आहे. पाचवा मुद्दा आहे तो तळागाळात जाऊन काम करण्याची राजेश लाटकर यांची वृत्ती. सहजपणे उपलब्ध होणारा हा कार्यकर्ता आहे. आक्रमक चेहरा असला तरी सर्वांच्यात मिळून मिसळून वागणारा हा कार्यकर्ता आहे. नेता यापेक्षा तो कार्यकर्ता म्हणून अधिक ओळख त्यांची आहे. त्यामुळं हे त्या जनतेला निश्चितपणे भावण्याची चिन्ह आहेत. 6वा मुद्दा आहे राष्ट्र सेवा दलात अनेक वर्षे त्यांचं कुटुंब काम करते. भरत लाटकर हे अनेक वर्षे काम करतात. राजू लाटकरही त्याच संस्कारात वाढलेले आहेत. त्यामुळं पुरोगामी ज्या काही संघटना आहेत किंवा कार्यकर्ते आहेत किंवा काही मतदार आहेत हे सगळे या राजू लाटकर यांच्याशी अटॅच झालेले आहेत. त्यामुळे ही एक पुरोगामी शक्ती त्यांच्या प्रचारात निश्चितपणे अधिक काम करणार हे नक्की आहे. शाहू महाराज आता थेट प्रचारात उतरलेले आहेत. जे झालं ते झालं असं म्हणून जे का झालं ह्याचा खुलासा त्यांनी केला आणि ते आता थेट प्रचारात उतरलेले आहेत. मिरजकर तिकटीच्या सभेत त्यांनी तुफान भाषण केलं. आता पुढचे 10 दिवस शाहू महाराजच नव्हे तर माजी आमदार मालोजी राजे, मधुरिमा राजे आणि छत्रपती कुटुंब या राजू लाटकर यांच्या प्रचारात उतरेल. त्यामुळं काँग्रेस मधला दुसरा गट जो निष्क्रिय असल्याचा आरोप होत होता तो आता आरोप दूर झालेला आहे. त्यामुळे संपूर्ण सगळा काँग्रेसचा गट, छत्रपती गट या निवडणुकीत निश्चितपणे आता उतरेल आणि उतरलेला आहे.
राजू लाटकर यांचा सर्वसामान्य जनतेशी संपर्क अतिशय चांगला आहे. दलित, मुस्लिम यासह बहुजन समाजात त्यांचा संपर्क असल्यामुळे त्याचाही उपयोग निश्चितपणे आता या निवडणुकीत त्यांना होणार आहे. काँग्रेससह शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातील माजी नगरसेवकांची मोठी फौज आता राजू लाटकर यांच्या प्रचारात उतरलेली आहे. सरदारांची ही फौज अतिशय महत्वाची असते, कारण हे सरदार अनेक भागात त्यांचा संपर्क अतिशय चांगला असतो. याच संपर्काच्या जोरावर राजू लाटकर आता पुढील 10 दिवसात निश्चितपणे हवा करतील, कारण मोठी फौज सरदारांची त्यांना मिळाली आहे. जे सरदार प्रत्येक प्रभागात आहेत आणि सक्रिय आहेत, त्यामुळं त्यांचाही उपयोग त्यांना निश्चितपणे होईल. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीची लाट आजही कायम आहे, कारण लोकसभा निवडणुकीत ही लाट आपण अनुभवली. आज ही विधानसभा निवडणुकीत ती लाट आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची सभा, ठाकरेंची सभा झालेली आहे. पवार निश्चितपणे येत्या 8 दिवसात कोल्हापुरात येतील. याशिवाय प्रियांका गांधी यांची कोल्हापुरात 16 तारखेला सभा होणार आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये आता उत्साहाचं वातावरण आहे. हे सुद्धा राजू लाटकर यांना उपयोगी पडणार आहे. ज्या पद्धतीनं महायुतीनं अनेक घोषणा केल्या, तशा महाविकास आघाडीनंही लाडक्या बहिणींना 3,000 मोफत बस, याशिवाय तरुणांना रोजगार अशा काही लोकप्रिय घोषणा केलेल्या आहेत. त्याचाही उपयोग राजू लाटकर यांना होणार हे नक्की आहे. यामुळे पहिल्या टप्प्यात जरी राजू लाटकर हे मागे आहेत किंवा प्रचाराला उशीर झाला असं वाटत असलं, तरी गेल्या 2-3 दिवसात मात्र त्यांनी प्रचाराला वेग धरलेला आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये आता नेमकं उत्तर कोण देणार याची उत्सुकता वाढलेली आहे. राजेश विरुद्ध राजेश ही लढाई आता रंगतदार होणार हे नक्की झालेलं आहे. दोन्ही गटाकडून आता सरदार सैनिक प्रचारात उतरलेले आहेत. निवडणुकीसाठी जे काय लागतंय ते दोन्हीकडून आता सुरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या 8-10 दिवसात कोल्हापूर उत्तरचं वातावरण निश्चितपणे गरम होणार आहे, तापणार आहे. ते नेमकं कोणाला उपयोग पडेल हे 23 तारखेला कळेल. आपल्याला याच पद्धतीनं इतर मतदारसंघातील उमेदवारांची माहिती किंवा तेथील राजकीय परिस्थिती याची माहिती हवी असेल तर सबस्क्राईब करा महाधुरळा YouTube चॅनेल. धन्यवाद.